जय भीम जय शिवराय मित्रांनो. तर मी आता आलो आहे. भावा आपण कुठे आलोय? श्री मलंगड. तर श्री मलंगडला आलो आहे आणि कल्याणला उतरलो. भावाला बोललो सुट्टी आहे काय करायचं, तर आज इच्छा होत नव्हती डिलिव्हरी मारायची, पण तरी बघू संध्याकाळी टाइम भेटला तर जाऊ. पण आज बोललो एक दिवस स्वतःसाठी देऊ आणि इथे आलोय श्री मलंगला. ट्रेकिंग करतोय, बघू शकता मजा येते ट्रेकिंग करताना. आणि आपल्या भावानी आणलं इथे प्रणय, फार मजा येते. आणि काय व्ह्यू आहे ओ हो. हा नदी नदी सुकले. आता इथे सगळे कपल्स वगैरे फॅमिली वगैरे येतात. तर आपला भाव आज टूर गाईड झालाय. अजून काय सांगू शकता तुम्ही? अजून काय काय सांगू तुम्हाला. ही बघा ही नदी आहे. ओके. या नदीला पाणी असतं. तर या टायमाला गरमी त्याच्यामुळे पाणी नाहीये. अच्छा. तर इथे सर्व फॅमिलीज वगैरे सगळेजण येतात. चिकन वगैरे घेऊन येतात, बनवतात, दारू वगैरे पितात, एन्जॉय करतात, सुखरूप घरी जातात. अरे वा. तर तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता. एकदम बाकी रस्ता. हा रस्ता एक नंबर आहे बाय. बाय काय व्ह्यू आहे. मी पहिल्यांदा आलोय इथे आणि खूप आवडलंय. तुम्ही नदी बघू शकता. नदी बघा, नदी बघा. नदी आता सध्या सुकले. इथून पाणी येतं त्यातून डायरेक्ट कुठून कुठून? या डोंगरातून असं पाणी येतं. अच्छा. गुडून करून पूर्ण असं त्या साईडला जातं डायरेक्ट. आणि भावा तू बोलला हा कोणता गड आहे? हा श्री मलंगड. काही लोक हाजी मलंग बोलतात त्याला. ओके. आनंददिघे साहेबांनी याला श्री मलंगड असं नाव दिलं. ओके श्री मलंगड. तर आपण श्री मलंगडला आहोत.
नाही पण खरंच व्ह्यू खूप छान आहे, खूप छान आहे इथला. असं वाटतंय की खरंच गावी आलोय. वाव. Wait for it, like you said. There's no more hands in my head. My days are sad, and I can feel them disappear. तर गाईस आता मी चाललोय घरी. फार मजा आली कारण आज सुट्टी होती. आज भलेही मी झोमॅटोची डिलिव्हरी करायला गेलो नाही, पण फार मजा आली. तर चला गाईस आपण निघूया आता. Like you said.